नमस्कार मित्रांनो, मुद्दाम हा व्हिडिओ बनवतोय. तर बरेच लोक ही चूक करतात कायमचं मी ऑब्झर्व्ह केलंय. तर ही चूक तुम्ही सुद्धा करू नका. मी एक ऑब्झर्व्ह केलं, की एक डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचं ऑपरेशन होत असतं आणि बाहेर एक स्क्रीन लावलेली असते, की ते नातेवाईकांना दाखवायसाठी, की कशी सर्जरी होते, आज आम्ही व्यवस्थितपणे सर्जरी केली आहे. तर नातेवाईक बाहेरचे काय करतात, तर बाहेरचे नातेवाईक त्या स्क्रीनचा व्हिडिओ शूट करतात. तर मित्रांनो, तो व्हिडिओ कशासाठी त्या हॉस्पिटलने किंवा त्या डॉक्टरांनी लावलेला आहे, तर तुम्हाला पारदर्शकता राहावी आमच्या कामामध्ये. त्या हॉस्पिटलने त्यांचं काम चोख केलंय, सर्जरी केली आहे व्यवस्थित. हे सांगण्यासाठी फक्त हे दर्शवण्यासाठी तो व्हिडिओ आहे. तर तुम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे नक्कीच काढत जाऊ नका. याचं कारण मी सांगतोय पुढे. किडनी स्टोन आहे, तर तो स्टोन काढल्यावर ते दाखवला जातो. स्पेसिमेन ठेवलं जातं एखाद्या कंटेनरमध्ये. दाखवायला ठेवतात लोकं. हे खरंच मूर्खपणा आहे थोडाफार. तो म्हणा किंवा हे स्पेसिमेन म्हणा आय सर्जरीचा व्हिडिओ. तर हे तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू नका किंवा इतरांना दाखवत बसू नका. हे जे आजार असतात ते काय असतात? आजार हे म्हणजे तुमच्या बॉडीतली जी निगेटिव्हिटी असते, ती निगेटिव्हिटी कुठेतरी साचलेली असते. ती निगेटिव्हिटी सर्जरीद्वारे मेडिकल ट्रीटमेंटद्वारे ती बाहेर काढली जाते. तर ती निगेटिव्हिटी परत तुम्ही तुमच्याकडे येऊ देऊ नका. निगेटिव्हिटी बाहेरच टाकून द्या. ती निगेटिव्हिटी सोडायची आहे तुम्हाला. त्या निगेटिव्हिटी तुम्ही धरून राहिलात स्वतःकडे, तर तुम्ही अजून निगेटिव्हिटीज अट्रॅक्ट कराल. तुम्हाला पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायची आहे, चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या. चांगल्याच गोष्टी आयुष्यात तुमच्या घडायला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करा. चांगले वॉलपेपर, चांगले फोटो तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. आजारांच्या स्पेसिमेनचे व्हिडिओज किंवा फोटोज हे खरंच ठेवायची गरज नाही. तर ही कळकळीची विनंती. तर ह्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता. धन्यवाद.